आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओंकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। देशातील सर्वात मोठ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन। देशामध्ये 1 जुलैपासून नवीन कायदे लागू होणार। बांधकाम कामगारांना सुविधा देण्याची मागणी। उद्यापासून 10वीची पूर्वतयारी परीक्षा। बेळगावातील वैमानिक प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू होणार। बेळगाव चंदगड सीमेवर हत्तीचा वावर। बेळगाव चोरला गोवा रस्त्याच्या कामाला सुरुवात। बोर्डाची अंदाजपत्रक मंजुरी बैठक बुधवारी। चिंचली मायाका यात्रेला प्रारंभ। मंग्यानकोप अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात मोठ्या केबल ब्रिजचे उद्घाटन केलं आहे। त्याशिवाय राजकोटमध्ये गुजरातमधील पहिल्या एम्सचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन या दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलं आहे। गुजरातच्या द्वारकेमध्ये मोदींच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन करण्यात आलं। हा भारतातला सर्वात लांब केबल ब्रिज आहे। या पुलाच्या बांधकामासाठी 979 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। ओखा आणि बेट येथील द्वारका बेटादरम्यान हा पूल बांधण्यात आला आहे। जवळपास 5 वर्षांपूर्वी आता 2017 सालच्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाच्या बांधकामासाठीचं भूमिपूजन केलं होतं। जुन्या आणि नवीन द्वारकेमधील महत्त्वाचा धागा म्हणून हा ब्रिज काम करेल असं मानलं जात आहे। उद्घाटन झालेल्या सुदर्शन सेतूची एकूण लांबी 4.77 किलोमीटर तर रुंदी 27.20 मीटर इतकी असून हा 4 पदरी रस्ता आहे। या रस्त्याच्याही दोन्ही बाजूला साधारणपणे 2.5 मीटर लांबीचे पथ आहेत। त्यातील फुटपाथच्या बाजूला भगवद्गीतेतील श्लोक आणि प्रभू श्री कृष्णाची छायाचित्र लावण्यात आली आहेत। देशामध्ये 1 जुलैपासून नवीन कायदे लागू होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतीय न्याय संहिता, सुरक्षा संहिता व साक्ष संहिता अशी 3 विधेयके सादर करून ती मंजूर करून घेतली होती। त्यानंतर राष्ट्रपतींनी या कायद्यांना संमती दिली। हिट अँड रन प्रकरणाची तरतूद होती, त्याला देशभरातून विरोध झाला। या तरतुदीवर फेरविचार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी हे 3ही कायदे 1 जुलैपासून देशात लागू केले जाणार असे केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केले। ही 3 विधेयके ब्रिटिश काळातील जुने कायदे बदलणार आहेत। आता नवे कायदे त्यांची जागा घेणार आहेत। काही वाहतूक संघटनांनी नव्या कायद्यातील हिट अँड रन तरतुदीबाबत आंदोलन केले होते। निष्काळजीपणामुळे किंवा भरधाव वाहन चालवित असताना कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आणि संबंधित वाहन चालकाने तिथून पळ काढल्यास त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास आणि मोठा दंड भरावा लागणार होता। यामध्ये आता सुधारणा करून नवीन रूप निश्चित करण्यात आले आहे। बांधकाम कामगारांना सुविधा देण्याची मागणी।
बांधकाम कामगारांना देण्यात येणारा विवाह निधी वेळेत दिला जात नाही. याचबरोबर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्याची रक्कमही तातडीने दिली जात नाही. तेव्हा या सर्व समस्या तातडीने सोडवा अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांना विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत, मात्र त्या योजना यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत. कामगारांना देण्यात येणारे निवृत्त वेतनही तातडीने लागू केले जात नाही. तेव्हा या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा कामगार अधिकारी मल्लिकार्जुन जोगुर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट एन.आर. लातूर, राहुल पाटील, अजित मोजूकर, ज्योतिबा पाटील यांच्यासह कामगार उपस्थित होते. उद्यापासून 10वीची पूर्वतयारी परीक्षा. 10वीच्या पूर्वतयारी परीक्षेला सोमवार दिनांक 26 पासून प्रारंभ होत आहे. कर्नाटक शाळा परीक्षा मंडळाच्या वतीने पूर्वतयारी परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. 10वीची मुख्य परीक्षा 25 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी परीक्षेची तारीख जाहीर केली होती. मुख्य परीक्षेपूर्वी परीक्षा मंडळाकडून पूर्वतयारी परीक्षा घेतली जाते. परीक्षा मंडळाकडूनच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप ठरविले जाते. बेळगावातील वैमानिक प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू होणार. बेळगावमध्ये असलेले वैमानिक प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे. रेडबर्ड ट्रेनिंग अकॅडमीला प्रशिक्षण सुरू करण्याच्या सूचना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिल्या आहेत. त्यामुळे बेळगावसह देशातील वैमानिक प्रशिक्षण केंद्रे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेडबर्डने घेतला आहे. DGCAने रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमीचे देश आणि श्रीलंकेतील सर्व 6 तळांवर उड्डाण प्रशिक्षण ऑपरेशन्स बंद करण्याचे आदेश सुमारे 4 महिन्यापूर्वी दिले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून ही केंद्रे बंदच होती. पुणे जिल्ह्यात रेडबर्ड्स विमानाच्या अपघाताच्या 2 घटनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली होती. पुणे जिल्ह्यातील बारामती, आसाममधील लिलाबारी, कर्नाटकातील गुलबर्गा आणि बेळगाव, मध्य प्रदेशातील सिवनी आणि कोलंबो येथे रेडबर्ड अकॅडमीची मूळ ठिकाणे आहेत. बेळगाव चंदगड सीमेवर हत्तीचा वावर. चंदगड तालुक्याच्या सीमेजवळ हत्तीचा वावर असून सीमेवरील शेतकऱ्यांनी तसेच प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन चंदगड पाटणे वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांनी केले आहे. बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर बेकिनकेरे जवळील किटवाड तसेच कुदनूर, कालकुंद्री या ठिकाणी शुक्रवारी व शनिवारीचे 2 दिवस हत्तीचा वावर सुरू आहे. त्यामुळे हुक्केरी चंदगड तसेच बेळगाव चंदगड या सीमेवरील गावातील शेतकऱ्यांनी तसेच शिवारात काम करणाऱ्या शेतमजुरांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. या हत्तीने परिसरात दहशत निर्माण केली असून 15 वर्षांहून अधिक काळ सदर हत्ती हा आजरा वनक्षेत्रामध्ये संचार करत आहे. बेळगाव चोरला गोवा रस्त्याच्या कामाला सुरुवात. बेळगाव चोरला गोवा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला शनिवारी सुरुवात झाली. या कामाचा शुभारंभ बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते कणकुंबी येथे करण्यात आला. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगावला भेट दिली. या अनुषंगाने या मार्गाचे कामकाज जलद गतीने हाती घेण्यात आले आहे. एकूण 43.35 किलोमीटर रस्ता व पूल बांधणीची कामे हाती घेण्यात आली असून ती 11 महिन्यात पूर्ण करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, विधान परिषद सदस्य नागराज यादव, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, सौंदतीचे आमदार विश्वास वैद्य, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, कणकुंबी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता व ग्रामस्थ उपस्थित होते. बुडाचे अंदाजपत्रक मंजुरी बैठक बुधवारी. बेळगाव नगर विकास प्राधिकरणाची अंदाजपत्रक मंजुरी बैठक बुधवार दिनांक 28 रोजी होणार आहे. अंदाजपत्रक मंजुरीसोबतच अनेक महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील हे बोर्डाचे प्रशासक असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मंगळवार दिनांक 27 रोजी महापालिकेचे अंदाजपत्रक मंजुरी बैठक होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बोर्डाचे अंदाजपत्रकही मंजूर होणार आहे. आधी 28 रोजी केवळ मासिक बैठक घेण्याचे बोर्डाकडून निश्चित करण्यात आले होते, पण त्याच बैठकीत 2024-25 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकही मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिंचली मायाक्का यात्रेला प्रारंभ. चिंचली येथील मायाक्का देवीच्या यात्रेत शनिवारी प्रारंभ झाला. यात्रेत भाविक दाखल होऊ लागले आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली आहे. चिंचलीच्या 4ही बाजूला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व यात्रेत गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी 300हून अधिक पोलिसांसह राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी देवीची विशेष पूजा बांधली होती.
देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ चिंचोलीकडे वाढत आहे। त्यासाठी कुडची पुलावर दूध ओढा येथे जादा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। शनिवारी यात्रेला विधिवत प्रारंभ झाला। बुधवार दिनांक 28 यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी नैवेद्य व पालखी सोहळा होणार आहे। मंग्यानकोप अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू। खानापूर तालुक्यातील कित्तूरबिडी मार्गावर मंग्यानकोप नसी कार झाडाला आदळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 4 जण गंभीर जखमी झाले होते। या गंभीर जखमींपैकी एका महिलेचा काल शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तशी नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या अपघातातील जखमी महिला सोफिया वासिम लंगोटी हिचा उपचारावेळी शुक्रवार दिनांक 23 रोजी सकाळी मृत्यू झाला आहे। त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या एकूण 7 झाली आहे। उर्वरित 3 जखमींच्यावर उपचार सुरू आहेत। मृत व जखमी हारुगेरी व धारवाड येथील आहेत। या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहता स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब। इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। घोटगाळे येथे विष प्राशन करून युवकाची आत्महत्या। खानापूर तालुक्यातील घोटगाळे येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते शंकर विष्णू देसाई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली। 21 फेब्रुवारीला दुपारी त्याने खानापूर येथील आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले होते। त्यानंतर त्यांना उपचारासाठी लागलीच बेळगाव येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते। शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले। सदर गुन्ह्याची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून मृत्यूचे कारण अद्याप पुढे आलेले नाही। शंकर विष्णू देसाई हे सामाजिक कार्यकर्ते होते, तसेच खानापूर येथील जिजाऊ गणेश मंडळाचे अध्यक्ष व महादाई कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक होते। त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी व एक बहीण असा परिवार आहे। येळ्ळूरमध्ये एकाच वेळी सापडले 4 साप। येळ्ळूरमधील शेतकरी कृष्णा परशुराम हुंद्रे यांनी शेड मारण्यासाठी आणून ठेवण्यात आलेल्या पत्र्याच्या खाली साप दिसल्याने सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण केले। शेवटचा पत्रा काढल्यानंतर त्याखाली तब्बल 4 साप दृष्टीस पडले। त्यापैकी 2 नाग सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी तर त्यांची पत्नी शिवानी चिट्टी व त्यांची सहकारी सुष्मिता निसरकर यांनी प्रत्येकी 1 धामण शिताफीने पकडला। हे 4 साप 4 ते 6 वयाचे होते। यापैकी 2 नाग नर व मादी तर दोन्ही धामण नर जातीचे होते। नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र घाबरून जाऊ नये असे सर्पमित्र चिट्टी यांनी आवाहन केले। बसवनकुटची ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ। बसवनकुटची ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला असून सकाळी नगरसेवक बसवराज मोदकेकर, परशुराम बेडका, संजू बडिगेर व मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली।
श्री व सौ श्रुती हरी एकनेकर यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर ओंकार जैनोजी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी नगरसेवक बसवराज मोदकेकर, परशुराम बेडका, संजू बडिगेर, ज्योतिबा जैनोजी, ज्योतिबा मुदकेकर, नामदेव जैनोजी, संतोष रवळूचे, पांडुरंग एकनेकर, अनिल कोळूचे, यलप्पा रवळूचे, डॉक्टर मल्लाप्पा हमन्नावर, शिवाजी रवळूचे व गावातील वारकरी उपस्थित होते। त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आले। दुपारी 3 ते 5 पर्यंत गाथा भजन, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन व नामजप करण्यात आला। शांताईच्या सदस्यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन। शांताई वृद्धाश्रमातील आजी आजोबा गुरुवारी मुंबई दर्शनासाठी विमानाने मुंबईला आले आहेत। शुक्रवारी शांताई वृद्धाश्रमातील सदस्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक व महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। यावर्षी शांताई वृद्धाश्रमाचा रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। शुक्रवारी प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरात शांताईच्या आजी आजोबांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। अनिल जैन व त्यांच्या पत्नी यांनी यासाठी विशेष सहकार्य केले आहे। मार्केट पोलिसांना मिळाले 20,000चे बक्षीस। गेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्या दिवशी व्यवस्थितरित्या कायदा आणि सुव्यवस्था हाताळल्यामुळे मार्केट पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी रोख बक्षीस देऊन अभिनंदन केले आहे। आज शुक्रवारी परेडमध्ये बेळगावच्या पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धरामप्पा यांच्या हस्ते मार्केट स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। मार्केट पोलिसांच्या प्रामाणिक कार्याची आणि कर्तव्याची जाणीव लक्षात घेऊन एस.एन. सिद्धरामप्पा IPS पोलीस आयुक्त बेळगाव शहर यांनी आज परेड ग्राउंडवर वरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 20,000 रुपयाचे रोख पारितोषिक देऊन कौतुक केले। महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार जाहीर। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे 2023-24 सालचे युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार जाहीर केले आहेत। कैलासवासी श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार 2023-24 देऊन गौरव करण्यात आला आहे। हे पुरस्कार बेळगावमधील 5 मतदारसंघ निहाय जाहीर करण्यात आले आहेत। बेळगाव उत्तर कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा कॅम्प बेळगाव, बेळगाव ग्रामीण बालवीर विद्यानिकेतन बेळगुंडी तालुका जिल्हा बेळगाव, बेळगाव दक्षिण सरकारी मॉडेल शाळा येळ्ळूर तालुका जिल्हा बेळगाव, खानापूर सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चिखले तालुका खानापूर यमकनमर्डी, सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळा काकती तालुका जिल्हा बेळगाव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे होणार आहे। पोलीस आयुक्तांनी मानले गणेशोत्सव महामंडळाचे आभार। या महिन्याअखेर सेवानिवृत्त होत असल्यामुळे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा यांनी शनिवारी बेळगाव सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि शहापूर श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून सहकार्याबद्दल आभार प्रकट केले। सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि शहापूर श्री गणेशोत्सव महामंडळाचे सचिव राजू सुतार यांनी देखील पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। याप्रसंगी महामंडळाचे पदाधिकारी माजी नगरसेवक रणजित चव्हाण पाटील, विकास कलगडगी, शिवराज पाटील, महादेव पाटील, रमेश कळसनावर, धनंजय पाटील, अजित कोकणे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। सोनट्टीत 12 लाखाची हातभट्टीची दारू जप्त। बेळगाव तालुक्यातील सोनट्टी गावात पोलिसांनी हातभट्टीच्या गावठी दारूचा साठा जप्त केला असून या कारवाईअंतर्गत 12 लाख रुपये किमतीची सुमारे 5,700 लिटर दारू जप्त केली आहे। या भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळण्याचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून गावावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। DCP रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती देताना बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा यांनी सांगितले की बेळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 5,700 लिटर दारू जप्त केली असून काही घरांवरील छापे टाकून तस्करीचा माल जप्त करण्यात आला। खादरवाडी सरकारी मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात। खादरवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले। शाळेच्या सभागृहात आयोजित या स्नेहसंमेलनाच्या
ज्योतिबा बस्तवाडकर हे अध्यक्ष होते। त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर व रमेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत लेंगडे, संजय गोडाटकी, जैन सुजय गोडाटकी उपस्थित होते। प्रारंभी वायसी बागेवाडी यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर मुख्याध्यापक एम के कडंगले यांनी प्रास्ताविक केले। यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी श्री सरस्वती फोटोपूजन केले तर रमेश पाटील यांनी श्रीफळ वाढविले। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले। याबरोबरच स्मार्ट न्यूजच्या आजचे बुलेटिन संपले। धन्यवाद।